कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। आर्यन थापर राहणार घनसोली नवी मुंबई असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। आर्यन थापर हा खारघर येथील भारतीय विद्यापीठात BCA प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता अशी माहिती मिळते। कॉलेजच्या सोशल प्रोजेक्ट निमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता। नियोजित शैक्षणिक कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह डॅम परिसरात गेला। आर्यनला पोहता येत होतं। तो धरणात पोहण्यासाठी उतरला। 2 वेळा पोहत जाऊन सुरक्षितपणे परत देखील आला असं प्रत्यक्ष पाहणारे सांगतात। मात्र तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गडप झाला अशी माहिती समोर येते। तो बुडत आहे हे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवता आलं नाही। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र अंधारामुळे मोहीम स्थगित करावी लागली। आज सकाळी पुन्हा हेल्प फाउंडेशनच्या टीमने शोध मोहीम सुरू केली आणि रेस्क्यू टीमला मृतदेह शोधण्यात यश आलं। आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला। दरम्यान अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली आणि परिस्थिती माहीत नसताना पोहण्यासाठी उतरणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठलेकर तसेच प्रशासनाकडून करण्यात येते। काल कर्जत पोलिसच्या हद्दीमध्ये पळसदरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता। काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं। आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही। परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात। या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात। परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात। अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही। त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे। या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। अशी पुन्हा घटना घडू नये। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।